केदारनाथ येथील कृषी महोत्सवात तिसऱ्या दिवशीही राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद। दर महिन्याला नोकरदाराप्रमाणे पैसा देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करावा। महेंद्र दळवे, संचालक रेशीम, नागपूर। या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यांची गर्दी कृषी महोत्सवात भरलेली असून या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीविषयक माहिती घेण्यासाठी म्हणून राज्यस्तरीय कृषी महोत्सवात एक दिवसाची मुदतवाढ दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। दिनांक 21 ते 25 ऑगस्ट 2024 दरम्यान परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तसेच दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी चौथा श्रावणी सोमवार असल्याने कृषी महोत्सवाचा कालावधी एका दिवसाने वाढविण्यात येत असून महोत्सव दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत राहील। कृपया सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्या। सोयाबीनच्या घसरत्या दराबाबत सरकारने हस्तक्षेप करावा। किसान सभा परळी प्रतिनिधी। सुरू असलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीचे सोयाबीनचे दर घसरले आहेत। सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा 792 ते 1392 रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत असल्याने या परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवावा व आगामी काळात सोयाबीनला हस्तक्षेप करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा करत आहे।